पलटण हा संघ चेस करत असताना मात्र विजेता होताना पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल टॉस विजेता रॉयल किंग्स आपल्याला पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना पाहायला मिळतोय. तर मॅचला होताना पाहायला मिळेल सुरुवात जिथे मात्र सलामीचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सचिन आसवले रॉयल किंग्स या संघाचा चॉईस प्लेयर आणि दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी एका बाजूला राजेश कुराडे तर दुसऱ्या बाजूला सूरज आयकॉन आहे रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या संघाचा राऊंड विकेट गोलंदाजी करतोय कारण की लेफ्ट हँडर आहे. पहिला बॉल लेग साइडच्या दिशेने वेगवान गतीने राऊंड मात्र होताना पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रात चेंडू निघून जाताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती दोन्ही संघांची सुरुवात चांगली होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती पहिली धाव मात्र येताना पाहायला मिळते. धावसंख्या क्रमांक 0 1 या आकड्यावरती पहिल्या बॉल वरती जाताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये ही एक धाव आणि आता मात्र सचिन आसवलेकडे एक वेगळा प्लॅन असेल का कारण की राजेश कुराडे या खेळाडूला बाद करण्यासाठी गतीमध्ये परिवर्तन चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल रवी बोरगे कलेक्ट करेल फेकी तोपर्यंत पाहिलं गेलं तर 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या 2 बॉल वरती धावा येताना पाहायला मिळत आहेत 3. राजेश वरती महत्वपूर्ण संघाची जबाबदार आहे. संघाचा आयकॉन खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधी संघामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज चॉईस प्लेयर रॉयल किंग या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय सचिन आसवले. चांगल्या टप्प्याचा हा गोलंदाज आहे. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगल्या टप्प्यावरती पडतोय. कंट्रोल नियंत्रण अचूकता न चुकता पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्या टोला चेंडू खाली क्षेत्ररक्षक थोडस क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतंय. अजयच्या माध्यमातून अजय खांडेकर आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना चुकी करतोय. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 धावसंख्या पाहिलं गेलं तर 4 या आकड्यावरती 4 चेंडू 4 धावा. पूर्णपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. पूर्णपणे रवी बोरगे स्टंपच्या मागून सूत्र बदलताना पाहायला मिळतो हाताळताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न प्लॅनिंग क्रिएट करण्याचा प्लॅन क्रिएट केल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवलंय. प्रॉपर फील्ड सेट करताना पाहायला मिळतोय. प्रॉपर फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते परंतु तो प्लॅन मात्र पूर्णपणे कंप्लीट होईल का. यावेळेस थोडासा बाहेरचा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा पंचांकडून आमच्यापर्यंत निर्णय कळवण्यात येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आणि अवांतर धावेचा इशारा. व्हाईट बॉल येते. व्हाईट बॉलने येते ही एक धाव. धावसंख्या पुढे 5. पुन्हा एकदा 30 दिशा पुन्हा एकदा 30 दशा दिशाहीन गोलंदाजी होते. चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. 2 चेंडू 2 अतिरिक्त धावा. येणाऱ्या काळामध्ये घातक ठरतील या धावा. अचूक टप्प्यावरती आतापर्यंत 4 चेंडू हाताळले होते त्यानंतरचे 2 चेंडू व्हाईट बॉल. यावेळेस मात्र कमबॅक होताना पाहायला मिळतो. यावेळेस टप्प्यामध्ये बदल केला आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर फलंदाज सूरजला मात्र समजला नाही. यावेळेस मात्र डॉट येतोय. सचिन आसवले या खेळाडूकडून कमबॅक चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल.
यावेळी देखील चांगली गोलंदाजी, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट केलं जरूर होतं, एक पाऊल पुढे जरूर आला होता, परंतु चेंडूवरती वेग एवढा प्रचंड होता की चेंडूचा वेग त्या फलंदाजाला समजला नाही आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी, 2 अवांतर धावा जरूर आल्या तरी सुद्धा 6 चेंडूवरती धावा फक्त केल्या, 6 खर्च आणि त्यानंतर मात्र पाहिला गेलं तर बिनगडी बाद एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 6. चांगली गोलंदाजी, अचूकता पाहायला मिळाली, कलात्मक गोलंदाजाने कलात्मक गोलंदाजी देखील या खेळपट्टीवरती दाखवली आणि त्यानंतर मात्र धावसंख्येची रचना, धावसंख्येच्या रचनात्मक खेळी 6 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा होतोय शेवट. ऋषिकेश पाटील, ऋषी पाटील आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाचं वैयक्तिक षटक हाताळताना दुसऱ्या क्रमांकाचा संघासाठी घेऊन येतोय. पहिला बॉल, काय गोलंदाजी, फलंदाजाला अडथळा निर्माण केलाय, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, शरीराचा वेध घेणारा चेंडू पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवतोय या चेंडूवरती आणि वेग प्रचंड आहे ते मात्र दाखवतोय. वी विल बी टेस्टेड विथ पेस. वेगवान चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातात ते मात्र ऋषीकडून पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावरती वेगवान चेंडू, वेगवान गोलंदाजी, वेगवान गोलंदाज आणि पाहायला गेलं तर क्लासिकल गोलंदाजी. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एकी धाव आतापर्यंत खर्च केली नाही. वेग मात्र प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. राजेश कुराडेला शांत ठेवण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव, ते सुद्धा नियंत्रणामध्ये पाहायला मिळत नाही, बॅलन्स प्रॉपर मिळत नाही, संतुलन नाही फलंदाजाच्या बॅट आणि संपर्क चेंडूशी होत नाही आणि त्यामुळेच पाहिला गेलं तर ऋषी पाटील DK स्पोर्ट्स चॅम्पियन संघाचा खेळाडू आहे. आज मात्र काही दर्जेदार गोलंदाजी करतोय, दर्जेदार टप्पा, दमदार लाईन अँड लेंथ आणि त्यानंतर पाहिला गेलं तर कमाल लाजवाब गोलंदाजी, कंट्रोल लाईन अँड लेंथची गोलंदाजी पाहायला मिळते, अचूकता पाहायला मिळते आतापर्यंत न चुकता, परंतु एक चुकी दुखी करू शकते फलंदाजाला. आतापर्यंत शांत आहे, कमबॅक करेल का? 3 चेंडूवरती 1 धाव खर्च केले, 1.3 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 7. यावेळेस पाहायला गेलं तर चेंडू खूप हवेमध्ये आहे, पंचांकडून कळवण्यात येतोय या 6 धावा. 3 चेंडूवरती शांत होता, परंतु विरोधी संघाच्या मनामध्ये आता शांतता निर्माण केले. राजेश कुराडे स्पेशल ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय राजेश कुराडेचा आणि त्यानंतर का या खेळाडूकडे यावेळेस पहा कमबॅक एका, परंतु वाईट बॉल, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, थोडीशी वेगळी लाईन अँड लेन ठेवण्याचा प्रयत्न होता, थोडासा वेगळा प्लॅन, परंतु तो कामाला येत नाही. यावेळेस धावसंख्या 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14, 1-4चं समीकरण. यावेळेस पाहायला गेलं तर टॅप स्ट्रोक खेळला जातो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येतो, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे, पावसाचा वेग वाढलाय, धावसंख्येचा वेग वाढेल का? धावसंख्या 15, 5 चेंडूंचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. गोलंदाज ऋषीने मात्र आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली, 1 षटकार जरूर आला त्याच्या गोलंदाजीमध्ये, परंतु काय गोलंदाजी राहिली. 15 धावा पहिल्या षटकामध्ये फक्त सचिन आसवले या गोलंदाजाने 6 धावा खर्च केला. चॉईस प्लेअरने मात्र चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल, चेंडू पडल्यानंतर ऑफसाईडच्या दिशेने बाहेर निघून जातोय, आउट स्विंग, टर्निंग पॉइंट, डॉट बॉलने संघाच्या 2 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. खूप छान. हॅलो, खूप छान कमेंट्स यावेळी मात्र जरूर दाखवल्यात बघा.
पाटण तालुका आमचे प्रदीप जाधव यांनी मात्र कमेंट केले, पाटण तालुक्यामध्ये एवढा क्रिकेटचा थरा अनुभवायला येतोय, अजून काही चांगले खेळाडू तयार होतील जे आपल्या तालुक्याचं नाव मोठे करतील आणि सगळं श्रेय शिवा जाधव बॉस यांना. प्रदीप जाधव यांनी कमेंट केले, थँक्यू सो मच प्रदीप जाधव. आणि अनिकेत शेजवळ यांनी देखील कमेंट केले. अनिकेतने एक कमेंट आपल्यासाठी खरं खास करून संदीप बावडेकर साठी केली आहे. अडथळे तर क्षणिक असतात पण त्याचा क्षणात खचून न जाता धीराने त्यांच्या समोर जावं हेच तर आयुष्य आहे. संदीप बावडेकर टेनिस पीटीपीएल मिस यू मेसी हे त्यांना छान कमेंट केले. आणि उदय खांडेकर थँक्यू सो मच, त्यानं देखील शिवा जाधव बॉस आणि किरण मस्कर यांच्यासाठी कमेंट केलेत. आणि राजेंद्र यादव त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि रितेश निकम त्यांचे देखील थँक्यू बोलतो. विशाल भैयासाठी त्याने कमेंट केले, थँक्यू सो मच. आणि या संपूर्ण ज्यांनी कमेंट्स केले त्यांचा आभार व्यक्त करतो. असेच कमेंट्स करत राहा, उद्याच्या दिवसामध्ये आम्ही जरूर या सर्व कमेंट्स वाचू. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो माइक चेक. तर पहिला बॉल कशा पद्धतीचा पाहिला मी ते वाईट बॉल पंचांकडून आमच्यापर्यंत निर्णय कळवण्यात येतोय. एस 2 वाईट बॉल, एक वाईट बॉल येताना पाहिला मी ते पहिला डॉट बॉल होता जिथे मात्र धावसंख्या 16 या आकड्यावरती जाताना पाहिला मी ते. राजेश कुराडे स्ट्रायकिंग एंडला आहे. या खेळाडूच्या बॅट मधून धावा येणं खूप महत्वपूर्ण आहेत. चेंडू पाडल्यानंतर फलंदाजाला समजला नाही काय गोलंदाजी राहिली. रवी बोरगेचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आल्यानंतर थोडीशी गतीमध्ये परिवर्तन, थोडासा टप्प्यामध्ये बदल, त्यानंतर मात्र बॅट स्विंग झाली. बॅटची कडा घेऊन फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये चेंडू निघून जातो एका धावेसाठी. 2.2 चेंडूंचा खेळ, 17 ही धावसंख्या आणि 4 चेंडूंच्या खेळामध्ये कशा पद्धतीने राजेश कुराडे काउंटर अटॅक करताना पाहिलं मिळेल का की रवी बोरगे या खेळाडूला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होईल. कशा पद्धतीचा फील्ड प्लेसमेंट सजवले त्या पद्धतीने गोलंदाजी होईल का, त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकताना पाहिला मिळेल का. ट्रॅप मात्र मजबूत रचला गेलाय, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये ट्रॅप रचला गेलाय. सापळा पूर्णपणे या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र रवी बोरगे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि राजेश कुराडे काय करेल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. कॅच पकडण्यासाठी संपूर्ण आत्मसमर्पण, थोडीशी स्लाइड होताना पाहिला मिळते. पूर्णपणे विकेट किपिंग एंडला यावेळेस पहा काय घडतं या खेळपट्टीवरती. जसा स्ट्रायकिंग एंडला आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर वेगवान गतीने मात्र फेकी झाली. आणि त्यानंतर मात्र बेल्स रिमूव्ह होताना पाहायला मिळत आहेत. चित्त्याच्या चालीने, वाऱ्याच्या वेगाने, वाघाच्या गतीने फेकी मात्र होताना पाहायला मिळाली. त्यानंतर चांगला बेल्स रिमूव्ह होताना पाहायला मिळत आहेत. राजेश कुराडे 12 चेंडू 14 धावा. पूर्णपणे पाहायला गेलं तर 110च्या स्ट्राईक रेटने खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर ओम्स MTC लाईव्हच्या माध्यमातून पहा रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. त्यानंतर मात्र फेकी वेगवान गतीने बेल्स रिमूव्ह केल्या जात आहेत आणि स्लो मोशन मध्ये दाखवला जातोय. राजेश कुराडे पाहायला गेलं तर पूर्णपणे स्वतःवरती नाराज असेल, कारण की पूर्णपणे 30 यार्ड सर्कल पाहायला गेलं तर जिथे मात्र पावसाळी क्रिकेटमध्ये 30 यार्ड सर्कल नसतो, परंतु त्या एरियामध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच महत्वपूर्ण विकेट, एक्स फॅक्टर, गेम चेंजिंग ट्विस्ट, मॅच टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. एक महत्वपूर्ण खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि इथे मात्र मोठा इम्पॅक्ट पडेल. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला गेलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 आकड्यावरती 1 गडी बाद हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. रवी बोरगेची चांगली गोलंदाजी, चांगला निर्णय पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करण्याचा. धावसंख्या देखील कमी आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला गेलं तर बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आणि बदल करण्यामध्ये कुठेतरी चुकी होते आणि त्यानंतर व्हाईट बॉल, धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावसंख्येने बदल होईल. स्कोरबोर्ड 20 या आकड्यावरती आणि स्कोररची भूमिका ओमकार बोरगे
सांभाळताना पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट बॉलचा वापर मात्र केला जातो यावेळेस. आणि त्यानंतर एक धाव येते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. राजेश कुराडे जसा बाद झाला तसा मात्र पूर्णपणे धावसंख्येला पूर्ण विराम, फुल स्टॉप लागताना पाहायला मिळतोय. स्पीड आतापर्यंत मिळाली नव्हती, परंतु स्पीड ब्रेकर खेळपट्टीमध्ये येताना पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लिडिंग एज, पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक धावेसाठी घोषांकी क्षेत्रात चेंडू निघून जातोय, जिथे मात्र एक सिंगल येते. 3 षटकांचा शेवट, 7.33 चा करंट रन रेट आपल्याला 3 षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद 22 धावा 22. हॅलो, पहिला चेंडू यावेळेस वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. कंट्रोल सुरुवातीच्या चेंडूवरती मिळत नाही, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या बॉल पासून धावसंख्या 23-23. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहिला गेला तर ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मिड विकेट रिजन मध्ये, परंतु बॅट स्विंग जशी झाली तसा मात्र चेंडू थोडासा पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तर राहुलची गोलंदाजी चांगली टप्प्यावरती पडताना पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा बॅट स्विंग झाले, इनसाइड एज लागताना पाहायला मिळेल आणि एक सिंगल येते. एका धावेने धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. 26 या आकड्यावरती 26, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुलची गोलंदाजी इकॉनॉमिकल होताना पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने, पहिल्या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या, दुसऱ्या गोलंदाजाने 9 धावा, त्यानंतर 7 धावा आणि या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ, 3 धावा खर्च आणि त्यानंतर दुसऱ्या महत्वाच्या विकेटचा खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. मल्हार हा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र सूरज एकटा खेळाडू कशा पद्धतीने आपल्या संघाला फ्रंटने लीड करताना पाहायला मिळेल. आतापर्यंतचा खेळ बॅकफुटला घालवणारा आहे. येणारा काळ फ्रंटफुटला कशा पद्धतीने येईल, येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने जबाबदारी घेतली जाईल. आतापर्यंतचे खेळाडू जबाबदारी फेटाळताना पाहायला मिळत होते. आतापर्यंत कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला, कुठेतरी चुका होताना पाहायला मिळाली. एक चुकी तुम्हाला दुखी करू शकते आणि राजेश कुराडेचा रनआउट तुम्हाला दुखी करताना येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. वेळ मात्र पाहायला गेलं तर तिथून बदलताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर
येताना पाहायला मिळेल महत्वपूर्ण विकेट बॅक टू बॅक दोन चेंडूंवरती फलंदाज जसा आला तसा मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहायला गेलं तर बॅट स्विंग होते खराब फटका म्हणावा लागेल झटका देऊन जातोय 440 वोल्टचा जसा आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर धावसंख्या 26 तर महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय पहिल्या 4 षटकांचा शेवट होतोय 26 ही धावसंख्या 6.50 चा करंट रन रेट या मॅच मध्ये येस संघमालक सचिन देसाई यांच्या माध्यमातून एक सूचना कळवण्यात येते जर पप्पू पाटील यांनी जर डायव मारून कॅच पकडली स्लाइडिंग कॅच पकडली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल येस कॅच पकडत असताना जमिनीला स्पर्श पोटाचा होणं महत्वपूर्ण नाही कारण की कशा पद्धतीने आता मात्र कॅच पकडली जाईल 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर डाव कॅच कशा पद्धतीने पकडली जाईल वेगळाच खेळ पाहायला मिळतोय काय गोलंदाजी दर्जेदार पूर्णपणे पाहायला गेलं तर रिप्ले टेलिकास्ट पहा राऊंड द विकेट त्यानंतर पाहायला गेलं तर खूप वेळ बाहेर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर वाईटची मागणी करतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय पहा अपेक्षित वाईटची मागणी फेटाळली गेली त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर अपेक्षा होती वाईटची परंतु अपेक्षा पूर्ण होते गोलंदाज आणि यष्टीरक्षक फेकी केली त्यानंतर बेल्स रिमूव्ह झाली आणि त्यानंतर मात्र निराश मनाने जातोय खेळपट्टीच्या बाहेर जसा आला होता तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय इनिंगचा चौथा चेंडू फलंदाजाच्या पर्वाचा शून्यावरती शेवट होतोय येस राहुल निकम या खेळाडूला रॉयल किंग्स संघाकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न होता पाहायला गेलं तर ट्रॅम लाईनच्या बाहेरची गोलंदाजी आहे की काय पंच शहानिशा करतायत पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत दोन्ही समांतर रेषेत आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जातोय धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 4.1 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या 27 4 गडी बाद बॅकफुटला जाऊन खेळला यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल येईल गोशांकी क्षेत्रात चेंडू निघून जातोय जिथे मात्र एका धावेने जास्त काही या खेळपट्टीवरती फरक पडणार नाही आणि यामुळेच धावसंख्या 28 4 गडी बाद 4.2 चेंडूंचा खेळ झालाय प्रणयची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने टप्प्यावरती पडते अचूकता न चुकता पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर कलात्मक गोलंदाजी आणि त्यानुसार प्रथमेशला काहीतरी वेगळं करावं लागेल 4 चेंडू मध्ये 2 षटकार येणं गरजेचं आहे एक संभाव्य प्रोबॅबिलिटी स्कोर लाईन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल व्हाईट बॉलची पुन्हा एकदा सांगता येताना पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर पूर्णपणे 29 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तर शेवटचे 4 बॉल आहेत महत्वपूर्ण भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल येस चला स्पीडअप राऊंड द विकेट बॅट स्विंग यावेळेस चांगली होताना पाहायला मिळते आतापर्यंतचा मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय आतापर्यंत शांतता होती या खेळपट्टीवरती बॅटिंग करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये आणि आता मात्र ड्रेसिंग रूम मध्ये आवाज येतोय कारण की महत्वपूर्ण चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये
धावा येताना पाहायला मिळत आहेत। एक महत्वपूर्ण जबाबदारीने खेळताना पाहायला मिळते प्रथमेशचा प्रथम फटका 6 धावांचा झटका देऊन जातोय। षटकार आल्यानंतर धावसंख्येत बदल 36 ही धावसंख्या। 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत। 2 षटकार जर आले तर 48-50 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल। जर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑन साइडची दिशा डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत। अजयची फेकी बॅकअपला होता तोपर्यंत रवी बोरगेच्या हातामध्ये फेकी केली जाते आणि तोपर्यंत धावा मात्र या चेंडूवरती घेतल्या जात आहेत। 2 धावा 38 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील। धावसंख्येत बदल मात्र होतोय। स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर शेवटचे 2 बॉल। यावेळेस पा फ्लिक काय पाहायला मिळते, फ्लॅट 6 पूर्णपणे पाहायला गेलं तर मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर प्रथमेशचा पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळेल। कमाल ला जवाब स्ट्रोक आणि या 6 धावा येताना पाहायला मिळत आहे। शेवटचा चेंडू अजून देखील बाकी आहे आणि रवी बोरगे आता मात्र गोलंदाजाच्या कानामध्ये कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय। क्षेत्ररक्षण शेवटच्या बॉल वरती पाहायला गेलं तर सजवलं जाईल, प्लॅन क्रिएट केला जाईल। त्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला सांगितलं गेलं, प्रॉपर फील्ड प्लेसमेंट सजवली गेली। त्यानंतर पुढचा चेंडू यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता। यावेळेस मात्र क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतोय की काय आणि त्यानंतर विकेट महत्वपूर्ण पडते। बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून जातो यावेळेस आणि विकेट पडते। फर्निचर डिस्ट्रॉय इनिंग ब्रेक शेवटचा बॉल, परंतु प्रथमेशची खेळी चांगली होते। 45 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय। 5 षटक समाप्तीनंतर 44 ही धावसंख्या धावफलकावरती। 44 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय। यानंतरची मॅच अर्थातच तेटमेवाडी पुन्हा एकदा यानंतरच्या मॅच नंतर मध्ये खेळेल जी MH50 पलटण सोबत असेल। सो ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत। सो आताची मॅच जी आहे ती सेकंड इनिंग कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅच रेणुका देवी स्पोर्ट्स तेटमेवाडी विपक्ष MH50 पलटण अशी होईल। पहिल्या पर्वाचा शेवट झाल्यानंतर धावसंख्या 44 या आकड्यावरती पाहायला मिळाली आणि त्यानंतर 30 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता असताना 9.00 चा रिक्वायर्ड रन रेट हवाय। 2 चौकार 1 षटकार प्रत्येक बॉल वरती एकेरी दुहेरी धाव आणि त्यानुसार धावसंख्या बनवायच्या मॅच मध्ये
30 चेंडू 45 धावा, 45 धावा 30 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने पुढे जाताना पाहायला मिळेल ही मॅच. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल या खेळपट्टीवरती पाठवायची आहे लवकर. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 2 आपण पाहतो या मॅच मध्ये. आणि पूर्णपणे पाहिला गेलं तर मॅचला होईल सुरुवात, जिथे मात्र 30 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 45 धावा. पूर्वार्ध संपला 44 या आकड्यावरती 5 षटकांचा शेवट झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळाली. उत्तर धावमध्ये पाहिलं गेलं तर 30 चेंडू आणि 45 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी, तर दुसऱ्या बाजूला रॉयल किंग्स. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते यावेळेस पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 2. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये ही महत्वपूर्ण मॅच क्रमांक 2 डिसायडर मॅच आहे. जो संघ विजेता होईल तो मात्र मजबूत स्थितीमध्ये, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये, स्टँडिंग पोझिशन मध्ये चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं तर पूर्णपणे स्तब्ध उभा राहील, चांगल्या स्थितीमध्ये राहील. आणि जो पराभूत होईल तो मात्र थोडासा बाकफुटला जाताना पाहायला मिळेल. 30 चेंडू 45 धावा जर रोखायच्या असतील तर या खेळपट्टीवरती रवी बोरगे या खेळाडूला बाद करणं लवकरात लवकर खूप महत्वपूर्ण आहे. रॉयल किंग्स या संघाचा पाहिला गेलं तर आयकॉन आहे या स्पर्धेदरम्यान पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 मध्ये. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती त्याचा सामना करताना पाहायला मिळेल, त्याला फेस करताना पाहायला मिळेल, एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतो. एका बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी हा संघ बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करताना त्याचा खेळाडू पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला रॉयल किंग्स या संघाकडून सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला रवी बोरगे आहे तर दुसऱ्या बाजूला आधी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर रनअप घेताना पाहायला मिळतोय किरण हा गोलंदाज आहे. किरण किती धावा देताना पाहायला मिळेल या ओव्हर मध्ये, किरणच्या रन किती असतील. राऊंड द विकेट पहिला बॉल पडल्यानंतर ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू मध्ये गती कमी होती, वेग देखील कमी होता आणि त्यामुळेच डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅट अगोदर जाते आणि त्यानंतर बॉल जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉल वरती थांबवला गेले रवीला. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली गेले, सन्मान दिला जातोय. अनएक्सपेक्टेड, अपेक्षित हा चेंडू नव्हता रवीला. आणि चेंडू पडल्यानंतर स्किट झाल्यानंतर चेंडू वेगवान गतीने बाट फक्त दाखवली जाते या चेंडूला. यावेळेस मात्र 2 चेंडूवरती कोणती धाव नव्हती. तिसऱ्या चेंडूवरती रवीच्या बाट मधून स्ट्रोक येताना पाहायला मिळतो. स्ट्रेट हिट, स्ट्रेट ड्राईव्ह, टेक्निकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. कलात्मक फटका येतोय. पहिल्या 3 बॉल वरती 6 धावा. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, बरोबर स्ट्रेट फॉरवर्ड केला जातोय.
सरळ टप्प्यामध्ये सरळ लाईन मध्ये मिडल स्टंपला चेंडू होता, त्यानंतर ऑनसाइडच्या दिशेने लॉंग ऑन रिजनच्या वरून चेंडूला पाठवलं. डबल अँगल मध्ये, दोन अँगल्स मध्ये दाखवले जात आहेत. बॉलिंग ट्रॅक वरून दुसऱ्या बाजूला बॅटिंग स्ट्रायकिंग एंड वरून अँगल दाखवले जात आहेत. ही खासियत आहे ओमसा एमटीसी लाईव्ह ब्रँड एमटीसी. आणि नक्कीच दोन्ही अँगल्सने दाखवले जात आहेत कशा पद्धतीने स्लो मोशन मध्ये साधा गेल्या. त्यानंतरचा कमबॅक चेंडू येईल का? चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला पाहायला गेलं तर नो लुक शॉट, ज्याला मात्र म्हटलं जातं या चेंडूला कोणतेही पूर्णपणे पाहायला गेलं तर सोडून देण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी बॅटचा फेज ओपन केला आणि त्यानंतर एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये. आता 26 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहायला गेलं तर चेंडू वरती गती कमी केली होती. फुलटॉस चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा एक धाव येते. पाहायला गेलं तर या चेंडूवरती गोलंदाजाच्या हातामधून चेंडू निसटला होता की काय असं थोडंसं रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर एक धाव येताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ, 8 ही धावसंख्या, 9 धावांची आवश्यकता प्रत्येक षटकामध्ये हवी आहे. जी हवी ती धावसंख्या आहे. षटकामध्ये आले एक षटकार आणि बाकीच्या सिंगल्स येताना पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 8, रवी बोरगेची वैयक्तिक धावसंख्या देखील 8 आहे. कोणतीही अतिरिक्त धाव गोलंदाजाने खर्च केली नाही, परंतु जी धावसंख्या प्रत्येक षटकामध्ये हवी आहे ती धावसंख्या येताना पाहायला मिळाले आतापर्यंत. शेवटचा बॉल एक जरी आली तरी सुद्धा 9 धावा. करंट रन रेट रिक्वायर्ड रन रेटच्या साह्याने धावसंख्या बनवायचा प्रयत्न होतोय की काय. यावेळेस मात्र पहा गतीमध्ये परिवर्तन, फलंदाजामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. बॅट स्विंग झाली आणि त्यानंतर चेंडूने टप्पा बदलला. बॅट स्विंग झाल्यानंतर चेंडूची बाहेरची बॅटची कडा घेऊन फलंदाज रवी बोरगेला बाहेर घेऊन येताना पाहायला मिळतोय. किरण आणि अर्जुनची चांगली कॉम्बिनेशन खेळी पाहायला मिळाली. कॅच पकडतोय अर्जुन आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळालं. इथून पुढे मॅच बदलू शकते, कारण की रवी बोरगे हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये महत्वपूर्ण विकेट प्राप्त झाली. बॅकफुटला जाऊन पाहायला गेले तर दोन्ही पाय बेंड करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर ऑनसाइडच्या दिशेने ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पूल खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर कॅच मात्र पकडली गेली. पहिल्या षटकाचा होतोय शेवट. एक गडी बाद, 8 ही धावसंख्या. 8 या आकड्यावरती 6 चेंडूंचा खेळ करून रवी बोरगे बाद होताना पाहायला मिळतोय. ऑन साइडच्या दिशेने पहिल्याच बॉल वरती ऑन ड्राय केला जाते. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करताना मागे पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल येते. मोहन गोलंदाजीसाठी आलाय. आदी आणि तुषार ही जोडी या खेळपट्टीवरती आधी पाहायला गेलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला येतोय, तर स्ट्रायकिंग एंडला तुषार. यावेळेस मात्र ऑन साइडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळाय लॉंग ऑन झोनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर डोक्याचा ताप वाढवणारा, डोक्याचं तापमान वाढवणारा फटका. यावेळेस पावसाळी क्रिकेटमध्ये आग लावणारा, खेळपट्टीला वणबा पेटवणारा षटकार.
यावेळेस एक धाव घेतली जाते, दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. चेंडूचा शोधाशोध चेंडूची केली जाईल तोपर्यंत फेकी होईल. डीप पॉइंटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग कम्युनिकेशन आपल्याला चांगला पाहायला मिळाले. संपर्क संवाद, आय कॉन्टॅक्ट देखील चांगला झाला डोळ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंचा. त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं फुटवर्क, पायांमध्ये वेग पाहायला मिळाला. चेंडू शोधेपर्यंत फेकी होईपर्यंत डीप पॉइंट मधून या 3 धाबा केव्हा घेतल्या गेल्या ते कळालंच नाही. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धाबा कंप्लीट केल्या. धावसंख्या 18 या आकड्यावरती. आता मात्र 27 धावांची आवश्यकता. आणि त्यानंतर ऑफसाइडच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. सेकंड स्लिप मधून चेंडू गोशंकी क्षेत्रात जातोय. धावसंख्या 19 आकड्यावरती. 26 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 26 धावा. मॅच पूर्णपणे बनवताना पाहायला मिळालाय गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा. चौदा चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 26 धावा रॉयल किंग्स या संघाला. यावेळेस पाहिला गेलं तर चांगला स्ट्रोक आधीने पूर्णपणे चेंडूला अंतिम टप्प्यामध्ये पाठवलंय. षटकार येताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 2 षटकार मोहनच्या गोलंदाजीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळत नाही. 2 षटकार, 2 सिंगल्स आणि 3 धावसंख्येचा खेळ. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्येत वाढ होते. आतापर्यंत 17 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल डॉट आहे. 18 चेंडूंमध्ये बनवायचे 20 धावा. धावसंख्या आतापर्यंत 2 षटक समाप्तीनंतर 12.50 चा करंट रन रेटने 25 एक गडी बाद. आणि पाहिलं गेलं तर आदिनाथच्या बॅट मधून 1 षटकार आलाय. तुषारच्या बॅट मधून देखील 1 षटकार आलाय. आणि पहिल्या ओव्हर मध्ये रवीच्या बॅट मधून देखील 1 षटकार आला होता. 3 षटकारांच्या मदतीने धावसंख्या 25. आणि त्यानंतर एक नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळते राजेश कुराडे. पहिला बॉल सन्मान दिलाय चेंडूला. 1 सिंगल येताना पाहायला मिळते. आता मात्र आधी स्ट्रायकिंग एंडला. तुषार मात्र वैयक्तिक 10 धावांवरती घेतोय 333 स्ट्राइक रेटने. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर एक्सपेक्ट बाउन्स मात्र मिळाला नाही. अपेक्षित दुसरी फलंदाजाची जी महत्वपूर्ण जेवढी हवी होती तेवढी मिळाली नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्याच वेगवाने चेंडू गेला. यावेळेस मात्र मिडल स्टंप वरून येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने. 1 सिंगल येताना पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेट होईल. तुषारला मात्र आता संधी मिळेल पुढील चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या 2.3 चेंडूंचा खेळ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता आता मात्र असेल. मागील षटकामध्ये जास्त धावा जाताना पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र ऑफसाइडच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू गोशांकित क्षेत्रात पोहोचेल. आणि त्यानंतर 1 धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने जास्त काही गोलंदाजी करण्याच्या संघाच्या रूपाने पाहिलं गेलं तर संघाच्या बाजूने जरी मॅच जायची असेल तर 14 चेंडूमध्ये 17 धावा रोखायच्या आहेत. तर विकेट खूप महत्वपूर्ण आहे. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळला जातोय. गॅप मधून चेंडू. काय गोलंदाजी ते मात्र साधारण होताना पाहायला मिळते. पूर्णपणे समीकरण बदलण्यामध्ये यशस्वी होतोय. तुषारच्या बॅट मधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र अद्भुत अफुल्लातून स्ट्रोक. पूर्णपणे टप्पा टप्पा 2 टप्प्यानंतर 3ऱ्या टप्प्यामध्ये 4 धावा मिळवलेत. 3 पूर्णपणे डबल अँगल मध्ये दाखवला गेला हा चौकार. ही बाउंड्री आणि त्यानंतर बाउंड्री काउंट झाल्यानंतर धावसंख्येत वाढ झाल्यानंतर शेवटचा बॉल डॉट बॉल.
3 षटकांचा शेवट, 1 गडी बाद, 32 धाबा. आणि त्यानंतर पाहिला गेलं तर 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 45 धावांची आवश्यकता असताना कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल? 2 ते 3 धावांचं षटक जर हाताळलं गेलं, 2 ते 3 महत्वपूर्ण विकेट मिळाल्या तर 6-10चं समीकरण या मॅच मध्ये पूर्णपणे आतापर्यंत बॅकफुटला आहे गोलंदाजी करणारा संघ. आणि त्यानंतर मात्र 12-13चं समीकरण 6-10 वरती जर आलं, प्रोबॅबिलिटी आहे, संभावना आहे, येऊ शकतं. 6-10चं समीकरण जर राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये मॅच टर्निंग पॉइंट हा येणारा गोलंदाज ठरेल का? ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती चेतन येतोय. चेतन फलंदाजांना चेतावणी देताना पाहायला मिळेल का? डॉट बॉल हाताळताना पाहायला मिळेल का? पहिला बॉल कशा पद्धतीने हाताळेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे. आधी आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल बिमर पद्धतीचा आहे, फुल टॉस, नो बॉलचा. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिटचा खेळ पाहायला मिळेल. आणि या बेस मात्र पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये टोल नाका असेल परंतु चेकिंग नसेल. नो बॉल असेल, खेळाडू आहेत परंतु कॅच आउट नसेल, फलंदाज रनआउट असेल फक्त. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 12 चेंडूंमध्ये धावसंख्या 12 बनवायचे. रन बॉल इक्वेशन, प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल जरी आले तरी सुद्धा विजेता होईल. कशा पद्धतीने आता मात्र गोलंदाज करेल? यावेळेस फुल टॉस चेंडू, लोवर फुल टॉस, कॅच पकडली गेली परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. फेकी होईपर्यंत एक धाव घेतली जाते आणि एक सिंगलने स्ट्राइक रोटेट देखील होते. तुषार आता मात्र येतो स्ट्रायकिंग एंडला, जिथे मात्र 6 चेंडू 15 धावांवरती तो खेळतोय. 250 स्ट्राइक रेट आहे या खेळाडूचा. दुसऱ्या बाजूला आधी मात्र त्याचा सोबत चांगली साथ देताना पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल या चौथ्या षटकातील कशा पद्धतीने पडतील? डेड बॉल असेल. यावेळेस देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. एकापेक्षा जास्त धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आधीने प्रयत्न केला परंतु थांबवले तुषारने. प्रत्येक चेंडूवरती एक धाव जरी आली तरी सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय रॉयल किंग्स संघ. परंतु दुसऱ्या बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेड या संघाला डॉट बॉल्स पर्सेंटेज वाढवावं लागेल, टक्केवारी वाढवावी लागेल निर्धाव चेंडूंची, तेव्हाच मात्र विकेट मध्ये पर्सेंटेज वाढताना पाहायला मिळतील. एक धाव पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न होईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? पूर्णपणे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू 1 बाउन्स कलेक्ट करतोय, फेकी करताना पाहायला मिळत नाही. स्वतः जाते गोलंदाजापर्यंत आणि त्यानंतर एक धाव मात्र येते. शेवटचे 3 बॉल या चौथ्या षटकातील 9 बॉल वरती 9 धाबा बनवायच्या आहेत. तुषार आता मात्र पाहायला मिळेल. यावेळेस देखील नो बॉल. 2 बिमर पद्धतीचे चेंडू, 2 नो बॉल, 2 अतिरिक्त धाबा नो बॉलच्या स्वरूपातील. आणि अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर येणाऱ्या काळामध्ये मॅच लवकरात लवकर विजेता होताना पाहायला मिळेल रॉयल किंग्स. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. एस 2 बिमर पद्धतीचे चेंडू गोलंदाज हाताळताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतर प्रथमेश 3 चेंडू हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट, फ्री हिटचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडतोय, अचूक टप्प्यावरती पडलाय चेंडू.
यावेळेस मात्र पहा षटकार येताना पाहायला मिळतोय, पूर्णपणे बॉडी बॅलन्स प्रॉपर पाहायला मिळालं, संतुलन पूर्णपणे बॉडीवरती नियंत्रण ठेवण्यात आलं, बॅट स्विंग देखील चांगली झाली आणि आता मात्र 7 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पाहायला गेलं तर इनसाइड आउट बॅकफुटला जाऊन बॅट पूर्णपणे पाहायला गेलं तर यष्टीरक्षकाकडून कानमंत्र देण्यात आला होता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ठेवायचा होता, परंतु तुषार चतुर चालाक आहे आणि त्याच बॉल वरती ऑफसाईडच्या दिशेने पाहायला गेलं तर लेग स्टंप वरून पाहायला गेलं तर बॅट बॉल पर्यंत पोहोचली. चांगलं प्रॉपर टायमिंग प्लेसमेंट पाहायला मिळाली, पॉवर देखील जनरेट होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतरचा षटकार 7 चेंडू 2 धावांची आवश्यकता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ द हँड, स्लोअर वन गतीमध्ये बदल, त्यानंतर मात्र धावसंख्येमध्ये बदल होणार नाही. पूर्णपणे चेंडूवरती फिंगर रोल करताना पाहायला मिळाले, बोटांनी जादू केली. यावेळेस गती दिली नाही फलंदाजाला आणि त्या गतीमध्ये परिवर्तन झालं. गतीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर षटक समाप्ती. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. शेवटचं महत्वाचं निर्णायक षटक. रॉयल किंग्स या संघाला 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार. रवी बोरगे बाद झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती दोन्ही खेळाडूंनी पार्टनरशिप बिल्ड केली, भागीदारी चांगली आणि यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झाला. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची वाट पाहतोय, पूर्णपणे संपूर्ण आत्मसमर्पण केलं या चेंडूवरती. डायव्ह मात्र मारली, पूर्णपणे चेंडूसाठी चेंडूवरती गेला आणि त्यानंतर यावेळेस मात्र 2 धावा घेताना पाहायला मिळत आहेत आणि विजेता होतोय रॉयल किंग्सचा पहिल्या क्रमांकाचा सामना. येस, राहुल आणि तुषार या खेळाडूंना 100 रुपयांचा कॅश प्राइज मालिकावीर कॅश सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 च्या स्पर्धेदरम्यान माननीय सन्माननीय श्री गणेशजी देसाई दादा